नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज एका नव्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. सर्वत्र जेव्हापासून हे चॅनल सुरू करण्यात आलं तेव्हापासून येणे परवानगीच्या बाबतीत स्पष्टता नाही, त्याविषयी चर्चा करा असं मला बऱ्याच वेळा सूचना आल्या कॉमेंट्समधून. म्हणून आज आपण येणे परवानगीची गरज नाही या विषयावरती पहिला व्हिडिओ करणार आहोत. अनेक वर्षापासून आपण महसूल विभागामध्ये पाहतो, जी जमीन आपल्याला दिलेली असते किंवा आपल्या सर्वांकडे जी जमीन असते ती प्राथमिकरित्या कृषी प्रयोजनासाठी किंवा कृषी उपयोगासाठी म्हणजे शेतीच्या उपयोगासाठी दिलेली असते. सर्वसाधारण जेवढ्या जमिनी आहेत शेतीत सर्व खेड्यांमध्ये, त्या सर्व जमिनी ह्या शेतीच्या कामासाठी वापरल्या जातात. जेव्हा शेतीच्या कामासाठी वापरले जातात तेव्हा जो लागू केलेला त्याच्यावरती शेतसारा असतो, ज्याला आपण आकारणी असं म्हणतो किंवा महसूल आकारणी असं म्हणतो, ती कमी स्वरूपाची असते. आणि जेव्हा तिचा वापर बदलतो तेव्हा वापरानुसार आकारणी बदलते, कारण ते शासनाच्या दृष्टीने एक उत्पन्नाचं साधन असतं. म्हणून जेव्हा जमीन एका उपयोगातून दुसऱ्या उपयोगात जाते त्याला आपण कन्व्हर्जन म्हणतो किंवा त्यालाच आपण येणे, बऱ्याच वेळा त्याला नॉन ॲग्रिकल्चरल परमिशन, म्हणजे सर्वसाधारणपणे जमिनीचा उपयोग हा ॲग्रिकल्चरल असतो आणि जेव्हा तो नॉन ॲग्रिकल्चरल होतो, कधी तो औद्योगिक असतो, कधी शैक्षणिक असतो, कधी तो निवासी स्वरूपाचा असतो, कधी निरनिराळ्या इतर कामांसाठी वापरला जातो किंवा अनेक वेळा मिक्स युजर देखील असू शकतो. तेव्हा अशा प्रकारच्या वापरांना आपण येणे यूज म्हणतो किंवा अकृषिक वापर असं म्हणतो. येणे म्हणजे ए म्हणजे ॲग्रिकल्चर, नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे अकृषिक, म्हणजे शेतीचा नाही असा जो, म्हणजे बिगर शेती उपयोग. असा बिगर शेती जो उपयोग असतो तो उपयोग करण्यापूर्वी उपयोगाचा एक दाखला घ्यायला लागतो, म्हणजे शेतीच्या उपयोगात बदल करण्याचा दाखला घ्यायला लागतो. त्या दाखल्याला किंवा त्या परवानगीला आपण येण्याची परवानगी असं म्हणतो, अकृषिक परवानगी असं आपण म्हणतो. आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत म्हणजे अगदी हा बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड आला तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासून ही पद्धती अस्तित्वात आहे. सध्या जे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, ज्याला आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 म्हणतो, त्यामध्ये कलम 42 पासून तर कलम 44 पर्यंत परवानगी कशी द्यावी आणि कलम 45 मध्ये जर परवानगी न घेता एखाद्याने अकृषिक वापर केला तर ते रिस्टोर कसं करावं किंवा रेग्युलराइज कसं करावं किंवा त्याला दंड कसा करावा याबाबतच्या तरतुदी आपल्याला आढळून येतात. पण जसजसं शहरीकरण व्हायला लागलं, प्रामुख्याने सर्वत्र आपण पाहतो की आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे आपल्याकडं खेडी जास्त आहेत आणि खेड्यात शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. पूर्वी लोक 70% म्हणायचे, 80% म्हणायचे, ती आता कमी कमी होत आली. आणि सध्याचं जर तुम्ही 2011च्या जनगणनेनुसार जर असलेलं प्रमाण पाहिलं तर त्यामध्ये 55% लोक शेतामध्ये किंवा खेड्यामध्ये राहतात, शेतीवर अवलंबून असतात आणि 45% लोक शहरामध्ये असतात आणि ते निरनिराळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीज किंवा इंडस्ट्रीजवरती अवलंबून असतात. म्हणजे हळूहळू हे प्रमाण आता बदलायला लागलं. 55-45 जे होतं आता कदाचित 2011 पासून तर 2020मध्ये आपण आज चर्चा करतो आहोत, कदाचित ते 50 झालं असेल किंवा उलटं 55-45 पण झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतीवरचा भार कमी होतो आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्री किंवा इतर इंडस्ट्रीजवरती भार वाढतो आहे. आणि अशा वेळी ज्या शेतीच्या जमिनी आहेत त्या उद्योगासाठी लागतात, निरनिराळ्या निवासी वसाहतींसाठी लागतात, निरनिराळ्या संस्थात्मक कामासाठी किंवा विद्यापीठांसाठी, शैक्षणिक कामासाठी, रुग्णालयांसाठी किंवा निरनिराळ्या विकासाच्या प्रकल्पासाठी, मग विमानतळ असेल, मेट्रो रेल असेल, निरनिराळ्या प्रकल्पांसाठी जमिनीचं कन्व्हर्जन ऑफ यूज होत असतो. आणि असे जे परवानग्या घेत होते आत्तापर्यंत, त्या परवानग्यासाठी अर्ज करावा लागत होता आणि अर्ज केल्यानंतर 90 दिवसाच्या आत त्या अर्जावरती निर्णय घ्यावा लागत होता. पण सर्वसाधारण जो अनुभव लोकांचा आहे तो अत्यंत वाईट किंवा कटू असा अनुभव आहे. लोक जेव्हा येण्याविषयी बोलतात तेव्हा ते फार चांगलं बोलत नाहीत. का तर येण्याची परवानगी सहजपणे मिळत नाही, त्यासाठी खूप फिरावं लागतं. त्याचं कारण आहे की येणे देताना जी कार्यपद्धती घालून दिलेली आहे, सर्वसाधारण स्वरूपाचं येण्याचा अर्ज आल्यापासून
90 दिवसाच्या आत तो निकाली काढला पाहिजे. एकतर हो म्हणून परवानगी दिली पाहिजे किंवा का देता येत नाही हे त्यांना कळवलं पाहिजे. हे 90 दिवसात केलं पाहिजे. आणि टेम्पररी येणे, विशेषतः पूर्वी फिरते चित्रपटगृह होते किंवा छोट्या छोट्या गुऱ्हाळं असायचे. अशा ज्या कामांसाठी लोक तात्पुरत्या स्वरूपाचे येणे घ्यायचे ते 15 दिवसाच्या आत द्यावं असे नियम होते. पूर्वी वेळ लागत होता. त्याचं कारण जे आहे त्याचं कारण असं आहे की खूप ठिकाणच्या NOC ज्याला आपण ना हरकत प्रमाणपत्र म्हणतो ते ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत होते. आणि असे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यामध्ये बराच वेळ जायचा. मग त्यासाठी फाईल महसूल विभागाकडून नगर रचना विभागाकडे जात असे. ते झोनिंगचं चेक करायचे. शिवाय त्याच्यानंतर जर काही संरक्षण विभागाचे आस्थापना आसपास असतील तर संरक्षण विभागाकडे, जर रेल्वेच्या आस्थापना असतील त्या शेताच्या जवळ तर रेल्वेकडे, आरोग्य विभागाकडे, नदी असेल तर त्या ठिकाणी जी काही पूर नियंत्रण रेषा असते त्यासाठी जलसिंचन विभागाकडे, अशा निरनिराळ्या विभागाकडे पाठवून त्यांच्या NOC घेण्यामध्ये किंवा नाहरकत प्रमाणपत्र घेण्यामध्ये खूपसा वेळ जायचा आणि त्यामुळं लवकर येणे मिळत नाही अशी एक ओरड असायची. हे सगळं बदललं पाहिजे आणि ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना देखील सुलभता आली पाहिजे. ज्यांना स्वतःच्या कामासाठी फक्त आपलं स्वतःचं घर बांधायचं आहे किंवा आपली गिरणी टाकायची आहे, आपला छोटासा व्यवसाय करायचा आहे, अशा सर्व लोकांना सुलभता यावी यासाठी एक व्यवसाय सुलभतेचं धोरण स्वीकारण्यात आलं 2014 पासून. त्याला आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस पॉलिसी, म्हणजे जो काही व्यवसाय करायचा तर व्यवसाय करताना एक सुविधा असली पाहिजे किंवा त्याला सुलभता असली पाहिजे असा त्याचा अर्थ होता. आणि म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यामध्ये 2014 पासून 5-6 वेळा त्यापेक्षा जास्त वेळा निरनिराळ्या सुधारणा करण्यात आल्या आणि या सुधारणांमध्ये ही कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामधला पहिला कायदा आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. दुसरी सुधारणा अधिनियम 2014 हा महाराष्ट्र सरकारचा 2014 मधला 37वा अधिनियम असा आहे. या अधिनियमानुरूप असं सांगण्यात आलं, म्हणजे 42 हा कलम अस्तित्वात आहेच की जे कन्व्हर्जन म्हणजे जमिनीच्या रूपांतराविषयी नियंत्रणं घालतं. त्याला एक नावाची दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यात मंजूर किंवा प्रारूप विकास योजना क्षेत्रातील जमिनींना कृषी परवानगीची गरज असणार नाही. आणि सरळ सरळ जे नगर रचना विभागाचे लोक किंवा महापालिकेत असणारे नगर रचना विभागाचे अधिकारी असतील ते त्याला बांधकामाची म्हणजे विकासाची परवानगी देऊ शकतील. आणि त्यानिमित्ताने जे अकृषिक रूपांतरण करायचं आहे, फक्त कृषिकचं अकृषिक म्हणजे शेतजमिनीचा जो सारा होता किंवा त्याचा आकार होता त्याचं रूपांतर फक्त अकृषिक रूपांतर करायचं आहे आणि त्याच्यासाठी रूपांतरणाचा जो वेगळा कर आहे तो घेण्याचं काम महसूल विभागाला, असं 2 ठिकाणी हे काम होतं. तेव्हा असा कायदा झाला 22 ऑगस्ट 2014 पासून तो अस्तित्वात पण आला. पण त्यात फार काही झालं नाही. त्यामध्ये नवं कन्फ्युजन निर्माण झालं किंवा एक नवा गोंधळ निर्माण झाला की महापालिकांना येणे देण्याचा अधिकार प्राप्त झाले अशी चर्चा त्या निमित्ताने सुरू झाली. नगरपालिका आणि महानगरपालिकाकडे महसूल विभागाचे अधिकार गेले अशी एक वेगळी चर्चा सुरू झाली आणि त्यातनं मग वसुली कशी करायची याचे प्रश्न निर्माण झाले. जर परस्पर शेतीच्या जमिनींना जर महापालिकांनी बांधकामाच्या परवानग्या दिल्या तर बांधकामाच्या किती परवानग्या दिल्या त्याचा हिशेब राहणार नाही आणि त्या लोकांकडून शेतीच्या कराऐवजी अकृषी कर वसूल करायचा याबाबत थोडासा गोंधळ होता. मात्र त्याच्या पुढे जाऊन नवीन दुरुस्ती करण्यात आली आणखी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अधिनियम 2017 आणि हा 2017चा 30वा अधिनियम होता. त्यामध्ये कलम 42 ला तर म्हणजे पहिल्यांदा 42ला दुरुस्ती होऊन 42 आला होता. आता 42 आणि 42 अशी एक दुरुस्ती करण्यात आली आणि यामध्ये अत्यंत सोपी पद्धती आखून देण्यात आली आणि या सोप्या पद्धतीमुळं आता मात्र कुठेही येण्याची फारशी गरज लागणार नाही. बहुतांशी क्षेत्रांमध्ये येणे परवानगी घेण्याची आवश्यकता नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता पहा, हा कायदा लागू झाला आहे 5 जानेवारी 2017ला. यामध्ये 2 कलमांमध्ये दुरुस्ती झालेली आहे. 42 नवीन टाकलं आणि 42 हे पण नवीन टाकलं. आता 42 मध्ये काय आहे आणि 42 मध्ये काय आहे ह्या 2 गोष्टी आपण समजावून घेऊ. आता ज्या भागामध्ये अंतिम विकास योजना ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो तो फायनली अप्रूव्ह झालेला असेल अशामध्ये 42 प्रमाणे त्या योजनेमध्ये जमिनी ज्या ज्या कारणासाठी दाखवलेल्या आहेत त्याचा जो वापर त्यांनी
अनुज्ञेय केला आहे. म्हणजे काही जमिनी निवासासाठी, काही जमिनी वाणिज्यासाठी, काही जमिनी औद्योगिकसाठी आणि काही नाविकास झोन असं जे त्याच्यामध्ये असतं, त्या निवासी विकासासाठी जितके प्लॉट त्यांच्याकडे दाखवले असतील त्या विकास योजनेमध्ये, अंतिम विकास योजनेमध्ये, ते आपोआप त्या कारणासाठी येणे झाले आहेत असं आता मानलं जातं. त्याला म्हणतात मानीव येणे किंवा मानीव अकृषिक वापर मान्य केला. त्याच्या अटी काय ते आपण पुढे पाहू. आणि क मध्ये काय लिहिलेलं आहे, प्रादेशिक योजना क्षेत्रात विकास योजना त्या शहरामध्ये कुठल्या तरी एका भागात झाली किंवा पूर्ण शहरासाठी झाली असेल, पण पूर्ण प्रादेशिक एरिया म्हणजे खूप अगदी जिल्ह्याभरासाठीचा जो एरिया असतो त्यासाठी प्रादेशिक योजना MRTP ॲक्ट खाली, म्हणजे महाराष्ट्र रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनिंगचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टप्रमाणे प्रादेशिक विकास योजना जे होते त्या क्षेत्रामधील आराखड्यातील ज्या जमिनी आहेत त्यांच्या बाबतीत देखील जो जो वापर त्या प्रादेशिक योजनेमध्ये अनुज्ञेय असेल त्या त्या वापरासाठी त्या जमिनी विशिष्ट अटी पुढे दिलेल्या आहेत. त्या अटी पूर्ण केल्या की आपोआप अकृषिक झाल्याच्या मान्य करण्यात येईल. त्यासाठी त्यांना कधीही जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं आणि नव्यानं परवानगी घेण्याची आवश्यकता पडणार नाही. आता हे आपण जमिनीच्या पुन्हा वर्गाप्रमाणे त्यामध्ये काही फेरबदल आहेत आणि त्यामध्ये काही अटी आहेत ते आपण पुढे पाहूया. आणि तिसरा कायदा झाला तो आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 5वी सुधारणा अधिनियम 2017 आणि त्यामध्ये कलम 42 नावाची एक दुरुस्ती झाली आणि त्याला परिघीय क्षेत्र, ज्याला आपण बहुतेक गावांच्या सीमा संपतात त्या सीमापासून 200 मीटरच्या आतलं नगरपालिका किंवा महानगरपालिका ज्याला म्हणतात त्या नगरपालिकाचं क्षेत्र जिथे संपतं त्यापासून जे ग्रोथ सेंटर सुरू होतात त्या क्षेत्राला आपण परिघीय क्षेत्र असं म्हणतो. आणि अशा क्षेत्रामध्ये देखील त्यालाच आपण पेरिफेरल एरिया असं देखील म्हणतो. अशा क्षेत्रात देखील रिजनल टाउन प्लॅनिंग चा जो आराखडा असेल त्या प्रादेशिक विकास योजनेमध्ये त्या जमिनी ज्या ज्या प्रयोजनासाठी अनुज्ञेय आहेत असं दाखवलं असेल त्या त्या प्रयोजनासाठी त्या जमिनी अकृषिक झाल्याचे समजण्यात येईल असं हा कायदा म्हणतो. म्हणजे कायदा काय सांगतो, जर तुम्ही अंतिम विकास योजना, प्रादेशिक विकास योजना किंवा प्रादेशिक विकास योजनेतील जे परिघीय क्षेत्र आहे अशा परिघीय क्षेत्रामध्ये येणे ज्या कारणासाठी ती जमीन वापरण्याचं प्रयोजन अनुज्ञेय आहे विकास योजनेप्रमाणे त्या कारणासाठी त्या आपोआप येणे झाल्याचे समजण्यात येईल. फक्त त्यांना करावं काय लागेल, त्यांना म्हणजे फक्त अकृषिक आकारणी ठरवून घ्यावी लागेल, ती भरावी लागेल. शासकीय येणी काही बाकी असतील तर ती त्यांना भरावी लागतील. वर्ग 2 जर असेल तर वर्ग 2 साठी जो काही नजराना असेल किंवा आणखी शासनाने ठरवलेली जी काही प्रीमियम आणि किंमत असेल ती द्यावी लागेल. आणि जर का ह्या पावत्या तुमच्याकडे असतील तर वेगळी येण्याची परवानगी लागणार नाही. त्या पावत्या म्हणजेच येण्याची परवानगी असं अगदी कायद्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यासाठी पुढे जाऊन राज्य सरकारनं काय केलं, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 2(7) अ याच्यामध्ये एक आधार सामुग्री संचयिका असं एक व्याख्या केली. त्याला आपण डाटा बँक असा शब्द वापरलेला आहे. डाटा बँक म्हणजे काय, आत्तापर्यंत जो उशीर होत होता तो कशामुळे उशीर होत होता, तो केवळ या सर्वे नंबरमध्ये येणे देण्यासाठी काही हरकत आहे का असं निरनिराळ्या विभागांना विचारलं जात होतं. आता कायदा असं म्हणतो की संबंधित विभागाच्या जिल्हा प्रमुख म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये एक रजिस्टर ठेवलं जाईल किंवा एक नोंदवही ठेवली जाईल. खरं तर ती ई रजिस्टर असलं पाहिजे. विभागाच्या संबंधित विभागाच्या म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जेवढे विभाग काम करतात, मग आरोग्य विभाग आहे, जलसिंचन विभाग आहे, मग MS म्हणजे जे आपले विद्युत वितरणाच्या कंपन्या आहेत, नंतर PWDचे हे आहेत, नंतर डिफेन्सचे लोक आहेत, रेल्वेज आहेत, विमान एअरपोर्टचे, या सर्व विभागाच्या लोकांनी जर त्यांच्या कुठल्या सर्वे नंबरमध्ये विकास कामासाठी त्यांची काही हरकत असेल किंवा पाईपलाईन अंडरग्राऊंड पाईपलाईन घेऊन जाणारे असतील त्यांनी तिथे यायचं आणि सांगायचं की आमचं ह्या सर्वे नंबरमध्ये असं असं आहे, तेव्हा हा यूज करण्याला आमच्या या हरकती असतील. म्हणजे संबंधित विभागाच्या जिल्हा प्रमुखाने निर्णायकपणे म्हणजे कन्क्लुजिव्हली काय प्रमाणित केलं पाहिजे,
त्यांनी वेळोवेळी येऊन अद्ययावत पण केलं पाहिजे. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात सुस्थितीत ठेवलेल्या माहितीच्या संचयिका संग्रह होय, ज्या संहितेन्वये कृषी प्रयोजनासाठी जमिनीच्या वापराबद्दल परवानगी देताना संबंधित विभागाच्या आक्षेपाची कोणतेही असल्यास विनिश्चिती करून देणे. म्हणजे काय, कलेक्टराकडे काम जे आहे ते डिटर्मिनेशनचं आहे. कशाचं डिटर्मिनेशन? या विकास योजनेमध्ये दिलेल्या वापरासाठी कुणाची काही हरकत आहे का हे विनिश्चित करायचं, म्हणजे डिटरमाइन करायचं आणि तसं एक सर्टिफिकेट द्यायचं, त्याला विनिश्चितीचं प्रमाणपत्र असं म्हणतात. हे सगळं देण्यासाठी NOC ज्या घ्याव्या लागत होत्या, या पुढच्या काळामध्ये कायद्याने NOCची आवश्यकता असणार नाही. त्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन या तारखेपर्यंत हे मी सगळं अद्ययावत केलं आहे. आणि मग ज्यांचे MSEBचे हाय टेन्शन लाईन ज्या सर्वे नंबरमधून जाते आणि तिथे किती उंचीपर्यंत काय करायला अलाउड नाही आहे किंवा किती अंतरापर्यंत कोणतं बांधकाम अलाउड नाही आहे, PWDने सांगितलं पाहिजे आमचं बिल्डिंग रेग्युलेशनप्रमाणे आमची बिल्डिंगची रेषा कुठपर्यंत येते आणि त्याच्या किती अंतरापर्यंत तुम्हाला बांधकामं करता येतील. याशिवाय जे फ्लड लाईन आहे किंवा ज्याला आपण फ्लड लाईन म्हणतो, बरोबर आहे, पूररेषा म्हणतो, अशी पूररेषा कुठपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर किती नाविकास एरिया असला पाहिजे आणि त्याच्यानंतर कुठे विकास परवानग्या दिल्या गेल्या पाहिजेत, ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा अनेकदा एअरपोर्टचे लोक म्हणतात की इथे हायराईज बिल्डिंग चालू असणार नाही, डिफेन्सच्या लोकांचे काही आक्षेप असतात. या सगळे आक्षेप हे एका नोंदवहीत असले पाहिजेत आणि तिथे फक्त कोणीतरी सर्च मारला की या गावातला हा सर्वे नंबर, तर त्यांचा आक्षेप आहे का हे आपल्याला तिथं स्पष्ट दिसलं पाहिजे. आणि तिथे नसेल तर निश्चितपणे कन्क्लुझिव्हली नाही असं कलेक्टरांनी समजावं आणि परवानगी द्यावी, अशी व्यवस्था याच्यामध्ये आलेली आहे. तेव्हा आता हे कायद्यात आलं, प्रत्यक्षात किती आलं हा संशोधनाचा भाग आहे, त्याविषयी वेगळी चर्चा करता येऊ शकेल. मात्र कायद्यामध्ये तरतूद आली, त्यामुळे जो कोणी परवानगी मागायला जाईल त्याच्यासाठी हा कायद्याचा आधार त्याच्याकडे आहे आणि यासाठी आता कोणाला NOC आली नाही म्हणून विलंब लावता येणार नाही. जी ठरलेली मुदत आहे त्या मुदतीमध्ये ते काम करून द्यायला लागेल. सुरुवातीला प्रथम आपण जो पाहिला होता की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा अधिनियम 2014 पासून साधारण हे ईज ऑफ डुईंगचं बिझनेसचं पर्व सुरू झालं. त्यामध्ये पहिला जो भाग होता, आता 42 फारसा वापरला जात नाही, पण त्या तरतुदी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत म्हणून मी वाचतो आहे. मंजूर किंवा प्रारूप विकास आराखड्यामध्ये किंवा विकास योजनेमध्ये जर वर्ग 1च्या जमिनींना अकृषिक परवानगीची गरज असणार नाही असं स्पष्ट लिहिलं. म्हणजे अकृषिक जमिनी ज्या प्रयोजनासाठी प्रारूप किंवा मंजूर विकास योजनेत दाखवल्या आहेत त्या जमिनींना अकृषिक परवानगी जिल्हाधिकाऱ्याकडून घेण्याची आवश्यकता नाही. ते सरळ त्या ठिकाणच्या जे विकास परवानग्या देणारे प्राधिकरणं असतील, मग ती नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल, कुठलं MRTP हे PMRDA किंवा MMRDA असं किंवा AMRDA येणार, हे जे अशा पद्धतीचे परवानग्या देणारे प्राधिकरण असतील त्यांच्याकडनं ते सरळ विकासाची परवानगी घेऊ शकतात आणि त्याचं विकसन करू शकतात. आता प्रश्न आहे की या जमिनींना अकृषिक आकारणी होती, तिची आकारणी कशी बदलायची हाच खरा प्रश्न होता. आणि म्हणून 42B आणि 42K आणि 42D हे पुढे वाढवावे लागले, कारण हा थोडासा गुंत्याचा भाग होता, कारण इथे स्पष्टता नव्हती. नियोजन प्राधिकरण विकास योजनेतील प्रयोजनासाठी, विकास योजनेमध्ये प्रयोजने लिहिली असतात की कोणत्या भागातल्या कोणत्या जमिनी ह्या निवासासाठी वापरल्या जातील आणि ते अनुज्ञेय असेल, कोणत्या जमिनी या वाणिज्य प्रयोजनासाठी वापरल्या जाऊ शकतील, कोणत्या जमिनी ह्या इंडस्ट्रियल प्रयोजनासाठी वापरल्या जाऊ शकतील, हे सर्व त्या विकास योजनेमध्ये असतं. विकास योजनेमध्ये जमीन कोणत्या प्रयोजनासाठी अनुज्ञेय आहे हे पाहावं आणि त्या प्राधिकरणाने त्यांना परवानग्या द्याव्यात वर्ग 1च्या बाबतीत. जर वर्ग 2 असतील, परवानगी त्यांनीच द्यायची आहे विकासाची, फक्त ते जिल्हाधिकाऱ्याचं एक विनिश्चिती प्रमाणपत्र मागतील. विनिश्चिती प्रमाणपत्र म्हणजे डिटर्मिनेशनमध्ये काय, वर्ग 2च्या जमिनीवरती रेस्ट्रिक्शन्स असतात किंवा नियंत्रणं असतात. मग त्या नियंत्रणासाठी काही पूर्वपरवानगी घ्यावी लागते. पण या कायद्यात आता लिहून दिलं आहे की हे अशी त्यांनी एकदा केलं की 30 दिवसात त्याला येस किंवा नो कळवलं पाहिजे आणि 30 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं जर वर्ग 2 असेल तर त्याच्यासाठी नजराणा किती भरावा लागेल, प्रीमियम ज्याला आपण म्हणतो, तो नजराणा किती भरावा लागेल, शिवाय त्याच्या कृषिक आकार किती आहे, त्याचा अकृषिक आकार किती होईल आणि
येण्याची परवानगी घेताना प्रत्येक वेळी रूपांतरण कर, ज्याला आपण कन्व्हर्जन टॅक्स म्हणतो, तो आकारणी केला जातो. तो जिल्हाधिकारी 3 गोष्टी त्याला भरायला सांगतील. 1 नजराणा, 2 अकृषी कर, 3 ज्याला आपण रूपांतरण कर असं म्हणतो. याशिवाय जर त्यांच्याकडे काही बाकी असेल शासकीय बाकी, ही देखील शासकीय बाकी त्यांनी भरली पाहिजे. आणि ही ठरवून दिल्यानंतर 30 दिवसात त्यांनी भरली पाहिजे. भरल्यानंतर ते परवानगी घेऊन त्यांचं बांधकाम करू शकतील आणि त्यानंतर 30 दिवसात सनद देण्याचं काम जिल्हाधिकारी करतील. सनद आणि त्याच्या पावत्या म्हणजेच येण्याची परवानगी, वेगळी येण्याची परवानगी त्यांना देण्याची आवश्यकता पडणार नाही. आता अशा माणसाने ज्यांनी अशी परवानगी घेतली, वर्ग 1चा असेल, त्यांनी परवानगी घेतली पण 30 दिवसात त्यांनी कळवलं पाहिजे की मी असा वापर सुरू केला आहे आणि तुम्ही तुमचं कृषिक आकार बदलून माझ्याकडं जो अकृषिक आकार आहे तो मला कळवा, म्हणजे मी तो भरतो. त्यांनी जर 30 दिवसाच्या आत कळवलं नाही तर त्याच्यावरती 25,000 रुपयाचा दंड किंवा जी कृषिक आकारणी असेल त्या कृषिक आकारणीच्या 40 पट यापैकी जास्त जो असेल तितका दंड करण्याची तरतूद या नव्या तरतुदीमध्ये 42 अ मध्ये करण्यात आली. पण या 42 अ ची अंमलबजावणी फारशी होण्यापूर्वीच, म्हणजे अगदी 2014ला तो झाला आणि हा गुंता समजेपर्यंत किंवा त्याविषयी अंमलबजावणीची प्रक्रियाचा वेग घेईपर्यंत पुढचा कायदा आला आणि 2017मध्ये आपल्याला 42 ब आणि 42 क हे 2 दुरुस्त्या झालेल्या आपल्याला दिसतात. अंतिम विकास योजना मंजूर झालेल्या नागरिक क्षेत्रामध्ये इथे 14 हे झालं, पण हा कॉपी पेस्टची मिस्टेक आहे, खरं तर ते 17 आहे. अंतिम विकास योजना मंजूर झालेल्या नागरिक क्षेत्रामध्ये जमिनीच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आढावा घेऊन अंतिम विकास योजनेमध्ये जमीन वापराबाबत जो वापर दर्शविण्यात आला आहे त्या वापरात संबंधित जमिनीचे अकृषिक वापरासाठी जमीन महसूल संहिता 1966चे कलम ब अन्वये मानवी रूपांतर, आपलं याला म्हणतो आपण डीम्ड कन्व्हर्जन किंवा डीम्ड येणे होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे रकमा निश्चित करून सदर रकमाचा भरणा शासनाकडे करण्याबाबत संबंधित भूधारकांना कळविण्याची व्यवस्था करावी. आता पहा, इथे एक शिफ्ट आहे. यापूर्वी असं होतं की वर्ग 1च्या बाबतीत डायरेक्ट महापालिका किंवा जे परवानगी देणारे अधिकारी आहेत त्यांनी विकासाच्या परवानग्या द्याव्यात, युद्ध सुरू करावा आणि त्या संबंधित शेतकऱ्याने किंवा संबंधित जमीनधारकाने 30 दिवसात कलेक्टरना कळवावं. कलेक्टरना कळवलं नाही त्यांनी वापर बदलाचं तर कलेक्टर त्यांना दंड करतील. असं आपल्याला दिसत होतं की ती लायबिलिटी त्या धारकावर होती. आता मात्र 42 ब न ही लायबिलिटी फिरवली आणि ही लायबिलिटी कोणावर टाकली? आता कलेक्टरांवर टाकली. एक तर तुम्ही सो मोटो करा, नाही तर तुम्ही महापालिकेकडनं ही माहिती प्राप्त करून घ्या आणि महापालिकेवरती 30 दिवसाच्या आत तुम्ही परवानगी दिल्याबरोबर कळवा अशी जबाबदारी यात टाकली. इथे थोडासा बदल आपल्याला दिसतो आहे आणि हा बदल आता खऱ्या अर्थाने चांगला आहे, कारण अनेक लोकांच्या मागे फिरण्यापेक्षा महापालिकेतील यादी कलेक्टरांना ऑब्टेन करता येते किंवा स्वतःहून या जमिनीची माहिती घेता येते. आणि 3 गोष्टी कलेक्टरने ठरवायच्यात. तेच संबंधित जमिनीच्या अकृषिक वापरामध्ये अकृषिक आकार किती येतो, शिवाय 47 अ प्रमाणे रूपांतरण कर किती येतो, वर्ग 2चा जर धारक असेल तर त्याच्या नजराणा किती येतो आणि त्यांच्याकडं काही नजराणाशिवाय आणखी शासकीय येणी आहेत काय, आणि ह्या रकमांचा भरणा केला की ज्या पावत्या असतात, रकमा केल्यानंतर ज्या पावत्या असतात त्या पावत्या म्हणजेच त्याची येण्याची परवानगी आहे. त्याला पाहिजे असेल तेव्हा तो बांधकामाची परवानगी घेईल आणि बांधकाम करेल. पण ज्या तारखेला त्यांनी अकृषिक आकारणी ठरवून घेतली, अकृषिक आकारणी भरली आणि पावती हातात घेतली, त्या पावतीच्या आधारावरती त्याला त्याचे पुढचे व्यवहार करता येतात. म्हणजे अकृषिक प्रयोजनासाठी दाखवलेली कोणतीही जमीन ज्या प्रयोजनासाठी आहे त्या प्रयोजनासाठीचं अकृषिक आकारणी निश्चित करून घेणं, त्याचं रूपांतरण कर निश्चित करून घेणं, जर नजराणा असेल तर तो नजराणा निश्चित करून घेणं, इतर शासकीय देणी असेल तर त्या देणं आणि त्याच्या पावत्या समक्ष हातात घेणं. या पावत्या म्हणजेच त्याची येण्याची परवानगी आहे. कलेक्टरांनी मात्र याच्यानंतर 60 दिवसाच्या आत त्याला एक सनद तयार करून दिली पाहिजे आणि सनद मिळाली तर सनद देखील आणखी एक ॲडिशनल पुरावा आहे की ती जमीन येणी आहे. त्यासाठी वेगळ्यानं अर्ज करून 60 दिवस थांबवून निरनिराळ्या ठिकाणच्या येण्याच्या परवानग्या, निरनिराळ्याच्या NOC किंवा आपण ज्याला आपण हरकत प्रमाणपत्र म्हणतो अशा परवानग्या प्रमाणपत्र गोळा करण्याची कोणतीही आवश्यकता या ठिकाणी दिसत नाही. तेव्हा आता
42 अ प्रमाणे कृषी परवानगीची आवश्यकता असणार नाही असं लिहिलं होतं. आता यापुढे लिहिलेलं आहे आपोआप, म्हणजे ते मानवी पद्धतीने ते अकृषिक झालेलं आहे. आता कलेक्टरांनी काय करायचं आहे, असे कोणते कोणते सर्वे नंबर निवासीसाठी आहेत, कोणते सर्वे नंबर कृषीसाठी आहेत, कोणते सर्वे नंबर औद्योगिकसाठी आहेत आणि कोणते सर्वे नंबर नाविकासमध्ये आहेत, पण त्या नाविकासमध्ये त्यांना निवासी काम करता येतं किंवा त्यांना निवासी आणि आणखी काही अंशतः व्यापारी असं करता येतं, त्या मिक्स युजर अलाउड आहे असंही असू शकतं. याचा शोध घ्यायचा आहे किंवा याची माहिती नगररचना विभागाकडून घ्यायची आहे आणि सर्वे नंबर निहाय त्या धारकाला नोटीस द्यायची आहे की तुमचं हे जे असं आहे ते विकास योजनेमध्ये या प्रयोजनासाठी दिसतं आहे, या प्रयोजनासाठी तुमच्या प्लॉटची जी आकारणी आहे अकृषिक आकारणी ती इतकी येते, रूपांतरण कर इतका येतोय, तेव्हा तो तुम्ही रूपांतरण कर घेऊन आम्हाला इतका इतका ताबडतोब भरावा. त्यांनी जाऊन भरला स्टेट बँकेमध्ये, त्याच्याकडे जो चलन येईल किंवा ती पावती येईल किंवा रिसीट येईल, ती रिसीट म्हणजेच येणे झाल्याचा पुरावा आहे, वेगळं येणे करण्यासाठी काहीही करावं लागणार नाही असं याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसतं आहे. वर्ग 2च्या बाबतीत मात्र जिल्हाधिकारी स्पष्टपणे लिहितील आणि महापालिकेला कळवतील की यांना विकास परवानगी द्यायला हरकत नाही, आमच्याकडे यांनी नजराना आणि ह्या रकमा भरलेल्या आहेत. तेव्हा 42ब मध्ये झालेली जी दुरुस्ती आहे ही अंतिम विकास आराखड्याच्या बाबतीत, म्हणजे ज्याला आपण फायनल प्लॅन म्हणतो किंवा डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, तो अप्रूव्ह झालेला जो आहे त्याच्या संदर्भात 42ब आहे. ज्या दिनांकात संबंधित भूपुरवठादार सदरहू रक्कम शासनाकडे अदा करेल त्या दिनांकापासून संबंधित जमीन ही विकास आराखड्यानुसार दर्शविण्यात आलेल्या, म्हणजे विकास आराखड्यात जे दर्शविण्यात आलेले वापर असतात, मी सांगितलं निवासी आहे, वाणिज्य आहे, औद्योगिक आहे किंवा नाविकास झोन आहे, किंवा नाविकास झोनमध्ये पण त्यांनी काही अनुज्ञेय केलेले जे काही वापर असतील त्या विभागातील प्रयोजनाकरिता अकृषिक रूपांतर झाली आहे असे मानण्यात येईल, डीम्ड येणे, म्हणून ही आता डीम्ड येण्याची प्रोव्हिजन या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. तसेच अशा जमिनीच्या अकृषिक वापरासाठी स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता असणार नाही याची स्पष्ट कल्पना संबंधित भूधारकास कळविण्यात यावी. म्हणजे जेव्हा एखादी नोटीस दिली जाईल त्या नोटीसमध्येच कळवलं पाहिजे की तुम्ही ही रक्कम भरली की तुम्हाला वेगळी परवानगी मागण्याची आवश्यकता नाही किंवा वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही, तुमच्या ज्या पावत्या आहेत त्या पावत्याच परवानगी आहे असं ह्या कायद्यात लिहिलेलं आहे. तसेच संबंधित भोगवटादाराने विहित रकमांचा भरणा शासनाकडे केल्यास संबंधित जमिनीच्या अधिकार अभिलेखात लगेच एक अकृषिक नोंद घेतली पाहिजे. ज्या दिवशी त्यांनी हे चलन भरले त्या दिवशीच नोंद घेतली पाहिजे की विकास योजनेप्रमाणे हे प्रयोजन अलाउड आहे, त्याच्याप्रमाणे त्यांना ही नोटीस दिली होती, त्या नोटीसप्रमाणे त्यांनी हे पैसे भरलेले आहेत, हा रूपांतरण कर भरलेला आहे, हा त्यांनी नजराना किंवा आणखी जे बाकी असतील ते भरलेले आहेत आणि या बाक्या भरलेल्या पाहता त्यांची इतकं क्षेत्राची जमीन या प्रयोजनासाठी अकृषिक झाली आहे आणि लगेच सातबारावरती ती अकृषिक म्हणून लिहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती सारा बदललेला असला पाहिजे. त्या अनुषंगाने विहित रकमा शासनाकडे दिल्यापासून 2 महिन्याच्या आत म्हणजे 60 दिवसाच्या आत त्यांना सनद देण्याची कारवाई देखील कलेक्टरांनी केली पाहिजे. इतकं सोपं आणि सिंपल आता हे करण्यात आलं आहे. हे झालं विकास योजनांच्या बाबतीत, पण पूर्ण सर्वत्र राज्यभर विकास योजना नाहीत. शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये आपल्याला विकास योजना किंवा ज्याला आपण टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणतो अशा स्कीम्स दिसतात, पण पूर्ण शहरभर प्रत्येक ठिकाणी तसं नाही. मात्र विकास योजनेच्या बाहेरचे क्षेत्र जे असतं ज्याला रिजनल एरिया म्हणतो, त्या रिजनल एरियामध्ये आपल्याला प्रादेशिक योजना दिसतात आणि ज्या ठिकाणी अंतिम प्रादेशिक योजना मंजूर झालेली असेल अशा संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला पाहिजे की कोणत्या क्षेत्रातल्या किती जमिनी कृषी निवासीसाठी आहेत, वाणिज्यासाठी आहेत, औद्योगिकसाठी आहेत आणि कोणत्या जमिनी नाविकासमध्ये आहेत आणि नाविकासमध्ये पण आणखी त्यामध्ये कोणता यूज ॲडमिसिबल आहे किंवा अनुज्ञेय आहे आणि हे एकदा तपासलं की मग त्यांना त्याच्या वापराप्रमाणे अकृषिक आकार ठरवला पाहिजे. अकृषिक आकार ठरवल्यानंतर प्रत्येकाला त्याचा धारक शोधला पाहिजे आणि त्या धारकाला नोटीस दिली पाहिजे आणि त्या नोटीसमध्ये लिहिलं पाहिजे की हे एकदा तुम्ही भरलं की तुम्हाला वेगळी येण्याची परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही. आणि हे सगळं करण्यासाठी फक्त वर्ग 2चे जे असतील त्या वर्ग 2च्या लोकांना असं कळवलं पाहिजे की जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला नजराण्याची इतकी रक्कम वेगळी, म्हणजे सर्वांसाठी कृषिक आकारणी सारखीच असणार आहे. सर्वांसाठी ज्याला आपण कन्व्हर्जन टॅक्स म्हणतो, रूपांतरणाचा कर आहे, तोही सारखाच असणार आहे. फक्त वेगळं काय असेल, जर अकृषिक जमीन असेल तर तिचा जे नजराना किंवा ज्याला आपण अधिमूल्य म्हणतो असं अधिमूल्य वेगवेगळं असू शकतं आणि ते प्रकरण निहाय ते ठरवतात, ते भरून घेतील आणि
ते विनिश्चितचं जे प्रमाणपत्र आहे ते महापालिकेकडे पाठवतील आणि यासाठी देखील 30 दिवसाची जी मुदत आहे ती सर्वांनाच मुदत दिलेली आहे. वरील रकमा निश्चित करून सदर रकमाचा भरणा शासनाकडे केला की भोगवटदाराला तसं कळवलं पाहिजे, शासनाकडे भरण्याबाबत नोटीस देऊन कळवलं पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत जी जबाबदारी आत्तापर्यंत धारकावर होती की त्यांनी सगळं आलं पाहिजे आणि केलं पाहिजे, येण्याच्या परवानगीसाठी त्यांनी आलं पाहिजे, त्यांनी ती केस घेतली पाहिजे, निरनिराळ्या कार्यालयात जाऊन एनओसी घेतली पाहिजे. नाही, आता काय झालं, नगर रचना विभागाने सर्व बाबींचा विचार करून तिथे रस्ते आहेत का, पाण्याच्या सुविधा आहेत का, कोणतं ॲक्सेसिबल आहे, कोणतं नॉन ॲक्सेसिबल आहे, कोणतं रस्त्याच्या जवळ आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून नगर रचनेची एकतर विकास योजना, अंतिम विकास योजना किंवा अंतिम प्रादेशिक योजना मंजूर केली आणि ते करत असताना त्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचा देखील सहभाग होता. आणि एकदा ते केल्यानंतर त्यांनी जे यूज ॲडमिसिबल केले आहेत त्या यूजसाठी वेगळी परवानगी देण्याची गरज नाही, कारण त्यांनी यूज ठरवत होते तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात असं याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि मग फक्त आता फिस्कल ॲडजस्टमेंट जी आहे ती करण्याचं काम आता महसूल विभागाकडे राहिलेलं आहे. आणि ते काय आहे, कृषिक आकाराचा अकृषिक आकार करणे. म्हणजे जमिनीवर सातबारावरती लिहिलेलं आहे की याचे 2 रुपये आहे, कदाचित त्या ठिकाणी अकृषिक आकारणी जी आहे ती थोडीशी जास्त असू शकेल किंवा ती स्क्वेअर मीटरवर असेल आणि त्याप्रमाणे ती बदलेल, तेच काम करायचं. आणि ज्या दिवशी असा प्रादेशिक योजनेतला विकास योजनेतला जो भोगवटादार असेल अशी रक्कम सरकारकडे अदा करेल त्या दिनांकापासून अशी जमीन आराखड्यानुसार दर्शविण्यात आलेल्या वापर किंवा प्रयोजनातील कृषिक बदल झाला आहे असा मानण्यात येईल. सदरहू जमिनीच्या वापरासाठी कृषिक वापरासाठी कोणतीही वेगळी परवानगीची आवश्यकता असणार नाही याची स्पष्ट कल्पना लेखी स्वरूपामध्ये त्या नोटीसमध्येच भूधारकाला दिली पाहिजे. तसेच संबंधित भोगवटादाराने विहित रकमांचा भरणा शासनाकडे केल्याबरोबर जमिनीच्या अभिलेखामध्ये देखील कृषिक जमीन झाल्याबद्दल नोंद केली पाहिजे आणि 2 महिन्याच्या आत त्यांना सनद देण्याची व्यवस्था संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारीची जी यंत्रणा आहे त्यांनी केलं पाहिजे असं याच्यामध्ये दिसतं. आता त्याच्या पुढे गेलो आपण मोठं शहर पाहिलं, महापालिका पाहिल्या, मुंबई महापालिका, त्याच्यानंतर आपण पाहिलं सर्व महापालिका, त्याच्यानंतर फक्त मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जो आहे तेवढा वगळून मुंबई महापालिका, त्यानंतर बाकीचे जिल्हे, त्याच्यानंतर आपण पाहिलं की अंतिम विकास योजना, मग आपण पाहिलं की अंतिम प्रादेशिक विकास योजना. आणि आता त्याच्यानंतर असं झालं आहे की जिथे विकास योजना किंवा गाव संपतं किंवा महानगरपालिकेची हद्द संपते, नगरपालिकेची हद्द संपते, जिथे हद्द संपते शहराची किंवा गावाची, त्या गावाच्या हद्दीच्या जवळ बरीच ॲक्टिव्हिटी असते, मोठमोठे रस्ते असतात, 4 रस्ते एकत्र येतात, तिथे मोठा चौक होतो. मग अशा ठिकाणी थोडंसं ग्रोथ ओरिएंटेड काम सुरू होतं आणि अशा ग्रोथ सेंटरच्या आजूबाजूला देखील म्हणजे त्या गावठाणापासून 200 मीटरच्या परिसरामध्ये आपल्याला विकासाचे सगळे उपक्रम दिसतात. कुठलाही कारखाना घ्या, सहकारी साखर कारखाना, त्याच्या आसपास तुम्हाला विकास दिसायला लागतो. कुठलं तरी मोठं महाविद्यालय द्या, त्याच्या आसपास तुम्हाला हॉटेल असतील, तिथं बांधकाम झाले असेल, तिथं काहीतरी लॉजेस असतील, असं दिसायला लागतं. गाव संपतं आणि गावाच्या बाहेर गोडाऊन्स असतात. तर असा जो विकास असतो तो नेहमी गावाच्या त्या सीमांच्या बाहेर चाललेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून गावठाणाच्या विकासाबाहेर जो परिसर असतो त्याला परिघीय क्षेत्र असं म्हणतात, त्याला पेरिफेरल एरिया असं साधारणपणे म्हणतात. आणि तिथे संभाव्य विकासाचा झोन तयार होतो, ज्याला पोटेन्शियल डेव्हलपमेंट झोन अशाच पद्धतीने सुरू होतो. अशा क्षेत्रामध्ये तो ना महापालिकेत असतो आणि ना तो बाहेर अनेक वेळा तो प्रादेशिकमध्ये असतो. महापालिकेची हद्द संपली की तिथे प्रादेशिक विकास योजनेची हद्द सुरू होते. मग अशा वेळेस तिथे येण्याची परवानगी कशी करायची असे प्रश्न निर्माण होतात. त्याचं देखील उत्तर या कलम 42D मधील दुरुस्तीनं दिलेले आहे. कृपा प्लीज आपण हे जे 2014 झाले ही कॉपी पेस्टची मिस्टेक आहे, 2017 आहे ते. 42D नुसार कोणत्याही गावठाणाच्या कलम 122 खाली घोषित केलेल्या हद्दीपासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रातील जमिनीच्या अकृषिक रूपांतरणाबाबत खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे. आता काय तरतूद आहे, कोणत्याही गावाचे ठिकाण यांच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आत, म्हणजे गावाची हद्द संपल्यानंतर 200 मीटरच्या आत. आता पूर्वीचे जे गावठाणं, जुने गावठाणं होते, हा अधिनियम झाला, त्या गावठाणाच्या हद्दीत जी घरं होती त्याला येणे नाही, कारण कायद्यात तरतूदच आहे की अशा गावठाणाच्या हद्दीत पूर्वी जे गावठाणं अस्तित्वात होते त्यांना येणे लागत नाही. त्याच्यानंतर जी वाढ झाली त्यांना लागते. आणि अशा वाढीमध्येच हे जे
परिघीय क्षेत्र येतं तसा तो प्रकार आहे. किंवा नगर असेल, शहर असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, अशा ठिकाणी प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक, आता इथं प्रारूप सुद्धा घेतलेलं आहे. आपण आधीच्या पहिल्या याच्यामध्ये पाहिलं की ते अंतिम, इथे तुम्हाला प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोन वाटप केलेल्या क्षेत्रात, ज्याला आपण पोटेन्शियल डेव्हलपमेंटचं क्षेत्र म्हणतो, त्याचा निर्देश परिघीय क्षेत्र किंवा पेरिफेरल एरिया असा करण्यात आलेला आहे. आणि अशा क्षेत्रातली जी जमीन असेल, अशा क्षेत्राला लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमाच्या तरतुदीला अधीन राहून निवासी प्रयोजनासाठी किंवा प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेनुसार अनुज्ञेय प्रयोजनासाठी, म्हणजे या ठिकाणी जी प्रादेशिक योजना असेल, प्रारूप असेल किंवा अंतिम असेल, त्यामध्ये ज्या ज्या जमिनी ज्या ज्या उपयोगासाठी किंवा ज्या ज्या प्रयोजनासाठी अनुज्ञेय आहे असं दाखवलं असेल, त्यासाठी त्या येणे झाल्या आहेत असे समजण्यात येईल. आणि त्यासाठी काय करायचं, जे आपण 42 आणि क मध्ये पाहिलं तेच. अशा परिघीय क्षेत्र जमिनीच्या बाबतीत मानवी अकृषिक वापरण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून, इथं काय शब्द वापरलाय, स्वतःहून, म्हणून त्या नागरिकांनी येऊन कलेक्टरच्या ऑफिसमध्ये किंवा तहसीलच्या ऑफिसमध्ये किंवा तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. आता या 200 मीटरच्या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या जमिनी कोणत्या कोणत्या कारणासाठी प्रादेशिक योजनेमध्ये दाखवलेल्या आहेत त्याची यादी त्यांनी केली पाहिजे. आणि त्यांना सांगितलं पाहिजे त्याची आकारणी काढून, की आता तुम्ही आमच्याकडे यायची आवश्यकता नाही, तुमची आकारणी अशी होईल, तुम्हाला जर वापर सुरू करायचा असेल तर लगेच आकारणी ही भरावी आपण ट्रेझरीमध्ये, आणि त्याचं चलन आम्हाला दाखवावं, आम्ही 7/12मध्ये त्याची फेरफार करून नोंद घेऊ. आणि नोंद घेतल्यानंतर तो तिथं जे काही प्राधिकरण असेल त्या प्राधिकरणाकडून बांधकामाची परवानगी घेऊन स्वतःचा विकास किंवा विकासाची परवानगी घेऊन विकासाचं काम सुरू करू शकतो. म्हणजे कलेक्टरांचं काम अकृषिक आकारणी करणं, नंतर रूपांतरण कर ठरवणं, वर्ग 2ची जमीन असेल तर वर्ग 2चा नजराना किंवा अधिमूल्य ठरवणं, आणि अशा शेतकऱ्याकडे किंवा अशा धारकाकडे जर काही शासकीय येण्याची बाकी असेल तर ती बाकी त्याला कळवून ती भरायला लावणं. ह्या सर्व गोष्टी आता त्यांनी भरल्या आणि त्या तुम्हाला दाखवल्या की त्याप्रमाणे तुम्ही 7/12वरती नोंद, एक फेरफार घ्यायचा आहे, 7/12मध्ये नोंद करायची, ती अकृषिक जमीन झाली असं म्हणायची. अकृषिक झाल्यानंतर ह्या पावत्या म्हणजे त्याची येण्याची परवानगी आहे, त्याला 2 महिन्यांच्या आत तुम्ही एक सनद द्यायची आहे, आणि हे सर्व कागदपत्र म्हणजे त्याचंच येण्याची परवानगी. त्याच्या आधारावरती तो माणसाने त्याला पाहिजे असेल तर त्याने त्या ठिकाणी गोदाम बांधावं, त्या ठिकाणी हॉटेल टाकावं, त्या ठिकाणी त्यांनी लॉज त्यांना जे काही अनुज्ञेय असेल त्या योजनेमध्ये त्याप्रमाणे त्याचा वापर त्याला करता येईल आणि त्याचा विकास त्याला साधता येईल. यासाठी फार धावपळ करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचा हा, ज्याला आपण सुलभ व्यवसाय, सुलभ, ज्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस मधली ही एक तरतूद आहे. आणि यासाठी शासन असं म्हणतं की हे आता लोकांनी कलेक्टरांकडे येऊन करण्याची आवश्यकता नाही. कलेक्टर आणि त्यांच्या यंत्रणेनं पुढाकार घेतला पाहिजे, इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. का तर आपला जर भाग विकसित व्हायचा असेल, आपलं उद्यमशीलता वाढायची असेल, आपल्या भागात नवे नवे उद्योग सुरू व्हावेत, नवे नवे स्टार्टअप पुढे यावेत आणि ते उभारावेत आणि त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावं, यासाठी लोकांना या परवानग्या अत्यंत लवकर मिळाल्या पाहिजेत. म्हणून हे अभियान स्वरूपात केलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्र राज्याने 1 ऑगस्टपासून, प्रत्येक वर्षी हे असतं, 1 ऑगस्टपासून तर पुढच्या 1 जुलैपर्यंत प्रत्येक वर्षी सुरू होतं. या वर्षी देखील ते सुरू आहे आणि या वर्षीच्या याला नाव दिलं त्यांनी महाराजस्व अभियान. आणि या महाराजस्व अभियानमध्ये आता अभियानासारखं महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे गेलं पाहिजे, लोकांकडं, धारकांकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडनं त्या नगर रचनेच्या प्रादेशिक किंवा विकास योजनेच्या आराखड्यामध्ये त्यांचं सर्वे नंबर, त्यांचा प्लॉट जो असेल ते कोणत्या प्रयोजनासाठी आहे आणि त्याचं प्रयोजन बदललं तर त्याची आकारणी एवढी होईल, जर त्याचं वर्ग 2 असेल तर नजराना एवढा होईल, त्याचं रूपांतरण कर इतका होईल. आणि हे सगळं भरलून पावत्या जर दाखवल्या तर आम्ही लगेच तुमची नोंद फेरफार घेऊन नोंद करून देऊ आणि तुम्हाला तुमचा विकास करता येईल, हे सांगितलं पाहिजे. आणि याचा मासिक अहवाल, दर महिन्याचा अहवाल आता जिल्हाधिकारी म्हणजे तहसीलदाराकडून जिल्हाधिकारी घेतील, जिल्हाधिकाऱ्याकडून आयुक्त घेतील, आयुक्तांकडून शासन घेईल आणि त्यावरती सततपणे ठरवलं आहे. बघा आता 31/3ला काय परिस्थिती होती, 31/3च्या नंतर महिना अखेर किती करण्यात आलं, त्यानंतर जिल्ह्यातील अंतिम विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्वे नंबर, गट क्रमांकाच्या करण्यात आलेल्या अकृषिक आकारणीविषयी किती भूधारकांना
करण्याचा कळविण्यात आले, किती लोकांनी भरले आणि किती लोकांची आकारणी करण्याचं प्रलंबित आहे. म्हणजे शासनाकडून हे राहू नये, शासनाने पुढाकार घेऊन हे काम करावं आणि अभियान स्वरूपात करावं असं याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि म्हणून आता मी जे म्हटलं सुरुवातीला की येण्याची परवानगीची आवश्यकता नाही. आता पूर्ण परीघ बदलला आहे. खरं तर आता हे कुणाचंच एकाचं काम राहिलं नाही. पुढे आहे जमीन महसूल, याच्यात आहे 42 क प्रमाणे देखील तसंच त्यांनी एक अहवाल लावलेला आहे. आणि दर महिन्याला आता जिल्हाधिकाऱ्यांना हा अहवाल, तहसीलदारांना हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागेल, जिल्हाधिकाऱ्यांना हा अहवाल कलेक्टरांना द्यावा लागेल. म्हणजे गावापासून झालं, तहसीलदार करतो म्हणजे तहसीलदार तलाठ्याकडून घेतो, म्हणजे पूर्ण यंत्रणेला आता हे काम आहे आणि हे वर्षभर काम चालू असणार आहे. तेव्हा आता नागरिकांनी आणि जमीनधारकांनी देखील सावध झालं पाहिजे. आणि आता आपला जमीन, आपली ही जमीन आहे किंवा आपला प्लॉट आहे, आपली शेती आहे, हे कोणत्या क्षेत्रात येतं? एक तर रिजनल प्लॅनिंगमध्ये येतं की विकास योजनेमध्ये येतं. मग विकास योजनेमध्ये आलं तर आपला झोन कोणता आहे, म्हणजे आपल्याला कोणता वापर अनुज्ञेय आहे. आपण नाविकास झोनमध्ये आहोत का, नाविकास झोनमध्ये असून आपण काही कृषी वापर करू शकतो, की आपण रहिवासी क्षेत्रात आलो, की आपण वाणिज्य क्षेत्रात आहोत, की आपण याच्या औद्योगिक क्षेत्रात आहोत. आपल्याला नेमकं काय करता येईल, या सगळ्या बाबी आता धारकाने देखील जाणून घेतल्या पाहिजेत. आणि 42D साठी देखील त्यांनी असंच एक स्टेटमेंट प्रत्येक महिन्याला मागवलेलं आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की आजच्या तारखेला याचा प्रचार फारसा होत नाही. त्यामुळे सर्वत्र अजूनही ज्या बँका आहेत, ज्या गृहनिर्माणासाठी कर्ज देतात किंवा ज्या गृह वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था असतील, NHFDC म्हणतो त्याला, HDFC असेल किंवा निरनिराळ्या संस्था असतील, निरनिराळ्या बँका असतील, LIC असेल, ज्या कर्ज देतात, मग त्या उद्योगासाठी असेल किंवा वाणिज्य स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीसाठी असेल किंवा निवासासाठी असेल, कर्ज देताना ते नेहमी जमीन अकृषिक आहे की नाही ते पाहतात. आणि त्यांना सततपणे वर्षानुवर्ष लांबलचक 2 पानाच्या कागदावरती अनेक अटी लिहिलेली एक अकृषिक परवानगी पाहण्याची सवय लागलेली आहे. पण गेल्या 3 वर्षामध्ये कायद्यात झालेले हे जे बदल आहेत, हे बदल डायनॅमिकली या लोकांनी डायजेस्ट केलेत की नाही मला माहीत नाही आहे. पण अनेक प्लॉट होल्डर्सना आजही येण्याची परवानगी मिळत नाही, येण्याची परवानगी मिळत नाही अशी ओरड करावी लागते. आणि जे अधिकारी हे सर्व अहवालवरती पाठवतात, ते अधिकारी देखील अजूनही असं खुलेपणानं कोणी सांगायला तयार नाही की येण्याच्या परवानगीची आता गरज नाही आहे, तुम्ही फक्त हे पावत्या भरल्यानंतर ह्या ज्या पावत्या आहेत, कारण त्या प्रोव्हिजोमध्ये अत्यंत स्पष्ट लिहिलं आहे, यापेक्षा वेगळी किंवा स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही. आणि ह्या अकृषिक भरल्याच्या पावत्या याच येण्याच्या परवानग्या आहेत असं मानलं जाईल. इतकं स्पष्ट असताना देखील सध्या जे पाहिलं जातं ते विषय, आता हा कोविड किंवा कोरोना आल्यामुळं बांधकाम व्यवसाय आणि कर्ज मागणारे हे थोडंसं संथ झालेलं आहे. पण परिस्थिती अशी आहे की या परवानग्या येऊन, म्हणजे या तरतुदी येऊन 3 वर्ष होऊन गेलेत, तरी देखील हा जो खुलेपणा आहे तो खुलेपणा दिसत नाही. आणि म्हणून धारकांमध्ये देखील जागृती आली पाहिजे आणि हे देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये देखील जागृती आली पाहिजे. दुसरं गोष्ट या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, खूप मोठं कॉम्प्युटरायझेशन झालं पाहिजे. त्याचं कारण आहे की आजही कोणतीही जमीन एकदा सर्वे नंबरवर आपण हात ठेवला की हा 7/12 आहे माझा, आता हा कोणत्या प्रयोजनासाठी वापरलं जाईल ही जमीन, हे तहसील ऑफिसमध्ये गेलं तर कोणीच सांगू शकत नाही, जिल्हाधिकारी कार्यालयात गेलं किंवा प्रांताच्या कार्यालयात गेलं तर कोणीच सांगू शकत नाही. मग हे तुम्ही महापालिकेत, नगरपालिकेत जाऊन त्यांच्या जे नगररचना विभाग आहेत त्या नगररचना विभागात विचारावं लागतं. मला असं वाटतं की हे नागरिकांच्या दृष्टीने फार त्रासदायक आहे. जेव्हा असे तरतुदी केल्या जातात तेव्हा तरतुदी रूप याच्याबरोबरच अनुकूल असणारे जे बदल आहेत ते व्यवस्थेमध्ये बदल झाले पाहिजेत. आणि या दोघांचे रेकॉर्ड हे बोलके असले पाहिजेत. म्हणजे महसूल विभागाचं रेकॉर्ड आहे 7/12, त्याबरोबरच त्याचे फेरफार, त्याबरोबरच त्यांचा मोजणीचा नकाशा, या 3 गोष्टी यांच्या झाल्यानंतर पुढे प्रश्न येतो तो नगररचना विभागाचा. कारण जो सर्व्हे नंबर आहे किंवा जो गट नंबर आहे तो गट नंबर नेमका कोणत्या प्रयोजनासाठी वापरासाठी अनुज्ञेय आहे, म्हणजे त्या तो नाविकास झोनमध्ये आहे किंवा नाविकास झोनमध्ये असेल तर कोणते पर्पज त्या ठिकाणी अनुज्ञेय आहेत, हे जायचं आणि पुन्हा 10 वेळा चक्रा मारून त्यांना विचारायचं, असं का असावं. ज्या पद्धतीने लोकांना स्वतःचं मूल्यांकन आता कॉम्प्युटरवरती बसल्या बसल्या करता येतं, जसं IGRनं म्हणजे नोंदणी महानिरीक्षकाचा जो विभाग आहे त्यांनी इतक्या पद्धतीने त्याचं कॉम्प्युटरायझेशन केलं की आज
जवळपास आपण ॲप्रॉक्सिमेट, म्हणजे अगदी ॲक्युरेट असणार नाही, पण ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्युएशन तो माणूस करू शकतो, कुणीही बसून स्वतःचा सर्वे नंबर टाकून. तसंच झालं पाहिजे की जेव्हा असे प्लॅन तयार होतात, तेव्हा असे प्लॅन तयार करताना कोणते कोणते सर्वे नंबर आणि कोणते कोणते उपसर्वे नंबर किंवा हिस्से, त्यामध्ये कोणत्या निवासी प्रयोजनासाठी आहेत, कोणते वाणिज्य प्रयोजनासाठी आहेत, कोणत्या औद्योगिक परवानगीसाठी आहेत, कोणते मिश्र वापरासाठी आहेत, कोणते नाविकाचा विभागामध्ये असून त्यामध्ये काही वापर अनुज्ञेय आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एका क्लिकवरती कळल्या पाहिजेत. या टोकाचं जे संगणकीकरण आहे ते संगणकीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा सर्व दुरुस्त्या काहीही उपयोगाच्या नाहीत. लोकांची जी ससे होलपट पूर्वी होत होती ती आजही होते आहे. आपल्याला वरवर दिसत असली तरी ही व्यवसाय सुलभतेची जी काही सुविधा केलेली आहे ती खालपर्यंत पर्कोलेट होताना किंवा खालपर्यंत जाताना आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण आहे की आज जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्याच्यासमोर ठेवल्यानंतर कळत नाही आहे की हे कोणत्या प्रयोजनासाठी हा सर्वे नंबर वापरता येईल. त्यासाठी त्यांना पुन्हा सांगावं लागतं की जा. मग पुन्हा एकदा डाटा बँकेचा विषय येतो की डाटा बँकेत त्यांनी लिहिलं पाहिजे की हे या प्रयोजनासाठी आहे. म्हणजे कुठेतरी अशी एक व्यवस्था हवी तहसीलदार, किंवा त्यांनी तर मला वाटतं ही युनिव्हर्सली ओपन व्यवस्था केली पाहिजे की जर पुणे बसलेला आहे, एखादा अहमदनगरमध्ये बसलेला आहे, एखादा औरंगाबादमध्ये बसलेला आहे, एखादा कुठे कशाला तो न्यूयॉर्कमध्ये बसलेला आहे आणि त्याची जमीन कुठल्या तरी शहरामध्ये, त्याला तिथे बसून इथले शोधता आलं पाहिजे की माझी जमीन एवढं क्षेत्र हे या प्रयोजनासाठी किंवा ते मिश्र प्रयोजनासाठी किंवा मग फक्त वाणिज्यासाठी हे कळलं पाहिजे. आणि हे नेमकं आजच्या तारखेला होत नाही. आणि म्हणून या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अत्यंत चांगल्या असून देखील त्या तरतुदी लोकांच्या दृष्टीने फारशा उपयोगाच्या नाहीत आणि त्यांना धावपळ करावीच लागते. आणि म्हणून विनिश्चितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कुठल्या तरी कार्यालयात गेलं, तो तहसील कार्यालय असेल, नंतर ते प्रांताचं कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय असेल, मग त्यांच्या डोक्यामध्ये मात्र आहे की आम्ही येण्याची परवानगीसाठी आलेलो आहे. आणि म्हणून अजूनही लोकांच्या डोक्यामध्ये तेच घोळतंय की येण्याची परवानगी, येण्याची परवानगी. म्हणून प्लॉट घेताना पहिल्यांदा लोक म्हणतात याला येणे आहे का, आजही जर गेलं तर येणे आहे का, असं म्हणत नाही आहेत की नाही हे विकास योजनेमध्ये या प्रयोजनासाठी राखीव झालेलं असल्यामुळं हे ॲटो येणे झालेलं आहे, हे डीम्ड येणे झालेलं आहे, हे लोकांपर्यंत आज पोहोचलं नाही. आणि म्हणून खरं तर ह्या तीनही, ह्या ब क ड या चार तरतुदींचं फार मोठं जनजागरण होण्याची आवश्यकता आहे. दोन, जो अकृषिक दर आहे तो अकृषिक दर म्हणजे नेमका काय. दर 10 वर्षाने अकृषिक प्रमाण दर ठरवला जातो, म्हणजे प्रत्येक स्क्वेअर मीटरला किती दर लावला जाईल हे ठरवलं जातं. आणि तो जो असतो तो रहिवासाचा जो असतो तो 1 टाइम्स, म्हणजे जो प्रमाण दर ठरवला जाईल त्याचा 1 टाइम्स म्हणजे 1 पट, एकच म्हणजे जो दर आहे तो तो निवासीसाठी असतो. जर बृहन्मुंबई फक्त सिटी ऑफ मुंबई जो आहे, मुंबई डिस्ट्रिक्ट, तो वगळता बृहन्मुंबई आणि इतर महापालिका हद्दी जे आहेत, बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीतल्या भागात तो वाणिज्यासाठी 3 पट असतो आणि औद्योगिकसाठी तो 1.5 पट असतो. इतर ठिकाणी मात्र वाणिज्यासाठी तो 2 पट असतो, औद्योगिकसाठी तो 1.5 पट असतो आणि रहिवासासाठी तो 1 पट असतो. अशा पद्धतीचं ते साधारण गणित आहे. आणि जो कन्व्हर्जन टॅक्स आहे साधारण तो 5 पट, जी अकृषिक आकारणी येईल. एक समजा 100 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट आहे, साधारण 5 रुपये पर स्क्वेअर मीटर असं आपण गृहीत धरू. 5 रुपये पर स्क्वेअर मीटर जर त्याचं आकारणी आली तर 100 गुणिले 5 500 रुपये येतील. आणि ह्या 500च्या 6 पट म्हणजे साधारण 3000 रुपये तुम्हाला कन्व्हर्जन टॅक्स, 500 रुपये 1 वर्षाची अकृषिक आकारणी, हे दिलं की वर्ग 1च्या जमीनदाराला ती जमीन त्या प्रयोजनासाठी झाली मंजूर, म्हणजे झाली येणे असं त्याला समजावं लागेल. आणि वर्ग 2च्या बाबतीत त्याला फक्त आणखी तिसरा मुद्दा भरावा लागेल, ते म्हणजे त्याची जमीन जर असेल त्याचं अधिमूल्य किंवा नजराणा, अशा पद्धतीचं आहे. हेच औद्योगिक असेल तर त्याला ते 1.5 पट भरावं लागेल, जी रक्कम आहे ती 1.5 पट भरावी लागेल. आणि ही 1.5 पट होईल, म्हणजे आपण इथे जी 100 पाहिली होती ती 150 रुपये होईल आणि 150च्या 5 पट म्हणजे 7500 रुपये आपल्याला त्याचं कन्व्हर्जन टॅक्स येईल. हीच औद्योगिकसाठी असेल तर 2 पट होईल, म्हणजेच 200 रुपये होईल. 200च्या 5 आपण इकडे पाहतो 5 पट, 200 गुणिले जे काही त्याचं क्षेत्र असेल 100, 2
₹5 म्हणतो तो आपण, 5 रुपयाच्या 2 पट म्हणजे 10 रुपये येतील, 10 रुपये म्हणजे 100, 1000, 1000च्या 5 पट म्हणजे इकडे 5000 आणि इकडे 1000. अशा पद्धतीने साधारण हे वर्कआउट केलं जातं. हे प्रत्येक तलाठ्याकडं याचे जे प्रमाणदर आहेत ते लिहिलेले असतात. तहसील कार्यालयामध्ये प्रमाणदराचा तक्ता अवेलेबल असतो, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील प्रमाणदराचा तक्ता उपलब्ध असतो. ही रक्कम फार मोठी नसते, त्यामुळं आता येणे करणं हे अवघड राहिलेलं नाही किंवा येणे करावंच लागत नाही. फक्त डीम्ड येणे जे आहे त्यासाठीच्या ज्या काही पूर्व अटी आहेत त्या पूर्व अटी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. त्या पूर्व अटी आहेत अकृषिक आकारणी निश्चित करून घेणे, 2 अकृषिक आकारणीबरोबरच रूपांतरण कर किती भरायचा ते निश्चित करून घेणे, हे दोन्ही जाऊन ट्रेझरीमध्ये किंवा आपल्या स्टेट बँकेमध्ये भरणे, त्याचं जे चलन आहे त्याची प्रत तलाठ्याकडे देऊन त्यांना नोंद करण्यास सांगणे आणि त्याचा फेरफार ताब्यात घेणे आणि 60 दिवसात त्यांचा पाठपुरावा करून सनद त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे. हे सगळं झालं की आपलं येणे झालं. अर्थात सनद उशिरा मिळाली ती चालू शकते, त्यामुळं काम अडत नाही. तुमचं विकासाचं काम पावत्याच्या आधारावरती सुरू होतं. वर्ग 2चं असेल तर त्याला आणखी तिसरी, ते म्हणजे फक्त नजराणा किंवा अधिमूल्य जे आहे ते निश्चित करून घेणं, भरणं आणि त्याचे जे आदेश आहे तो आदेश घेऊन त्याचं जे काय ज्याला आपण विनिश्चिती प्रमाणपत्र म्हणतो ते घेऊन महापालिकेकडे जाणं किंवा कुठल्याही जो विकासाची परवानगी देतात त्यांच्याकडे जाणं अत्यंत सोपी आणि साधी अशी पद्धत आहे. त्यामुळे यापुढच्या काळामध्ये आपण असं पाहिलं की अंतिम विकास योजनेच्या क्षेत्रामध्ये परवानगीची आवश्यकता नाही, प्रादेशिक योजनेच्या हद्दीमध्ये योजनेची आवश्यकता नाही, खेड्यांमध्ये जिथे गावं आहेत त्या गावठाणामध्ये येण्याची परवानगीची हद्द गरज नाही, ग्रामीण भागामध्ये येण्याच्या परवानगीची हद्द आता प्रादेशिक योजनेमध्ये आलेल्या भागामध्ये मुळीच नाही. याशिवाय जे कोणी क्षेत्र शिल्लक असेल ज्याच्यासाठी अजून प्रारूप योजना व्हायच्या असतील किंवा जे अजून कलेक्टर पट्टा वगैरे असं काही म्हणतात, अशा क्षेत्रामध्ये कदाचित येण्याची परवानगी द्यावी लागेल. त्यासाठी ज्या पूर्वीच्या कार्यपद्धती आणि कलम 44 प्रमाणे पद्धत होती ती चालू राहील. आणि या ठिकाणी आता तिन्ही प्रयोजनं आलेली आहेत. तेव्हा औद्योगिकचं देखील जे 44 मध्ये बोनाफाईड कारणासाठी कोणतीही येणे परवानगी लागत नाही, ते तर ऑलरेडी यापूर्वीच झालेलं होतं. तिथे देखील परवानगी लागत नाही, तिथे फक्त आकार बदलण्याचंच काम करावं लागतं. तिथे देखील आकारणे बदलण्याचं काम ते मात्र 42B मध्ये या ठिकाणी 42K मध्ये या ठिकाणी कव्हर झालेलं आहे, 42D मध्ये देखील कव्हर झालेलं आहे. म्हणून आपण पाहिलं तर एंटायर क्षेत्रामध्ये म्हणजे बहुतांशी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आता येण्याच्या परवानगीची आवश्यकता नाही. म्हणून धारकांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि 42 ते 45 हे वाचून काढलं पाहिजे. आणि हे एकदा वाचून झालं, हे पूर्ण एकदा लक्षात आलं की मग फक्त आपल्याला येण्याची परवानगीचे पैसे ठरवून घ्यायचे आहेत, येण्याच्या म्हणजे आकार ठरवून घ्यायचा आणि तो भरायचा आहे, एवढंच आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि हे सर्वसामान्यपणे कोणीही करू शकेल. यासाठी आता पूर्वीसारखं फार ठिकाणी येणोसाठी फिरणं आणि वर्षानुवर्षे येण्याच्या परवानगीची वाट पाहणं आणि येण्याची परवानगी मिळाली की खूप मोठा गड जिंकल्याचा आनंद साजरा करणं असं करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तेव्हा हा विषय अत्यंत सोपा आहे. 3 कलमांमध्ये झालेला, एकाच कलमांमध्ये 3 दुरुस्त्यांनी झालेला जो बदल आहे तो बदल समजावून घेणे, हे सर्व मी जे सांगितलं हे गुगल केलं तर नेटवरती उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या साईटवर गेलात किंवा GRच्या साईटवर गेलात आणि तिथे फक्त महसूल विभागाचे तुम्ही 14 पासून 17 पर्यंत फक्त स्क्रीन केलं आणि एक एक काढून घेतलं किंवा शेवटचा अगदी परवाचा 1-2-3 दिवसापूर्वीचा हा महाराजस्व अभियानाचा GR पाहिला तर त्या GR मध्ये देखील आपल्याला अत्यंत स्पष्टपणे सगळं दिलेलं आहे. आणि याचा सततपणे आढावा घ्यायचा आहे. ही जबाबदारी आता हळूहळू महापालिका आणि शासनावरती, नागरिकांवरती कमी आणि महापालिका आणि शासनावरती जास्त आहे. तेव्हा हे सरकारने केलं पाहिजे, पुढाकार घेऊन केलं पाहिजे. पण नागरिकांनी आणि जमीनधारकांनी देखील आपला पाठपुरावा सोडू नये. शेवटी जमीन आपली असते, प्लॉट आपला असतो, विकास आपल्याला करायचा असतो आपला स्वतःचा, आणि मग आपण जो कर देतो त्या करातनं आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा. तेव्हा या पुढच्या काळामध्ये येण्याची फारशी आवश्यकता असणार नाही, हे समोर ठेवून विकासाच्या कामासाठी सर्वांना शुभेच्छा. या विषयाच्या बाबतीत आवश्यक असणारी जी ढोबळ माहिती आहे ती मी दिलेली आहे. मला वाटतं ही पुरेशी आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना जरूर पाठवा. जर आपण यापूर्वी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, त्यांना देखील लाईक करायला सांगा. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयाचा व्हिडिओ घेऊन पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.